स्वागत आहे तुमचं विदर्भ किचनमध्ये. तर दुपारचे 12 वाजलेले आहे. काहीतरी चटपटीत खायची इच्छा झाली म्हणून स्वयंपाकाच्या आधी म्हटलं चला काहीतरी करूया थोडंफार. तर इथे शेंगदाणे तळून घेतले, सोबतच बटाट्याचे वेफर्स आणि बटाट्याचे पापड. तर ते सगळं तळून घेतलं आणि भडंगचे जे मुरमुरे असतात ना, तर ते त्यामध्ये ॲड करून भेळ करणार आहे. तर हा चम्मच नुकताच घासलेला होता, म्हटलं ओला आहे तो पुसून घेतला. त्यानंतरच ते शेंगदाणे काढले त्यातले, नाहीतर मग कसं तेल एकदम ओलं काही टाकलं तर अंगावर उडतं. त्यानंतर हा दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ आहे. तर ह्या दिवांची जी पाटी मधातली जी काडी होती तुटलेली, तर ती आम्ही बनवून आणलेली आहे. कारण यातली एक काडी मापासाठी घेतली आणि त्यांना त्याच मापाची बनवून मागितली. तर ते मला लावायची होती, कारण सकाळची वेळ आहे, बेड आवरायचाच होता. म्हटलं आधी हे काम करूया. आणि मध्ये जी सडाक ठेवलेली होती ना, त्याच्यामुळे व्यवस्थित बॅलन्स राहत नव्हतं आणि कचकच असा आवाज यायचा दिवांचा. तर ती काडी व्यवस्थित दोन्ही साईडला लावून घेतल्या. फक्त ही मधातली लावतानाच थोडा प्रॉब्लेम गेला. मला वाटलं की थोडी मोठी झाली असेल, पण शेवटी मग तो प्रयत्न करून लावलं मी. पण त्यानंतर ही पाटी काही लागत नव्हती, कारण ती पाटी मागे पुढे झालेली होती. आता या दिवाणला कमीत कमी 20 वर्ष झाले. थोडं पाण्यामुळे वरची पाटी खराब झालेली आहे ती. तर अशी फुगल्यासारखी झाली ती, व्यवस्थित अशी प्लेन लागत नाही, थोडी उकड राहते. आणि दिवाणमध्ये बघा किती सामान आहे, भरपूर असं सामान आहे, भांडे वगैरे, काही एक्स्ट्राचे कपडे, असं बरंच सामान आहे. आणि बॉक्सचा असल्यामुळे हा एक फायदा होतो की आपलं बरं सामान त्यामध्ये राहतं. त्यामुळे असं वाटते की दुसरा घ्यायचा नाही, हा ठीक आहे. आता काळी वगैरे आणलेली आहे, फक्त त्या पाटीचं बघू, या मापाची जर बनवून मिळाली तर पाटी पण दुसरी करून घेणार आहे मी. मधातलं जर जॉईंट असते ना, त्याचा जो खिळा आहे तो निघालेला आहे, तर मध्ये सांगता येत नाही, पाटी तुटूच शकते ती कधी ना कधी. तर असं त्यानंतर इथे सोफा आवरायला घेतला. तर सोफ्याचे हे कवर धुवायचे होते, पण म्हटलं आज काही धुणार नाही, कारण पावसाचं वातावरण आहे. 4 ते 5 दिवस झाले आमच्याकडे आणि पाऊस कधी येईल सांगता येत नाही. कारण रात्री बऱ्यापैकी पाऊस आला आणि सकाळी पण वातावरण पाहिजे तसं चांगलं नव्हतं, म्हणून म्हटलं जाऊ दे आजच्या दिवस. 1-2 दिवसांनी ऊन जर चांगली तापली तर नंतर धुवूनच टाकणार. आणि हा व्हिडिओ 1-2 दिवसा मिळून केलेला आहे मी, कारण तब्येत थोडी बरी नसल्यामुळे व्हिडिओ काही जास्त शूट केलेले नाही, थोडे थोडे केलेले आहे. तर रुची पण गावाला गेलेली आहे, त्याच्यामुळे आता नाश्त्याचं तर काही प्रश्नच नव्हता. ती असली तर मी नाश्ता करते, नाही तर करत नाही, मग डायरेक्ट स्वयंपाकच. तर त्यानंतर हे सगळं आवरलं आणि ही रुचीची जी रॅक आहे कपड्याची, तर यातले कपडे थोडे अस्ताव्यस्त झाले, ते पण नीट करायचे होते. ते आता करणार नाही, दुपारी करेल, कारण दुपारच्या वेळेस बरं राहतं. त्यानंतर रूम झाडायला घेतली आणि आता व्यवस्थित वाटतो हा दिवाण. ती काळी आणली तर असा आवाज वगैरे काही होत नाही, तर बरं झालं ती बनवून आणली. आता परत त्यांना पाठीचं विचारावं लागेल. नवीन वरची जी पाटी आहे ती नवीनच बनवणार आहे मी, कारण ही पाण्यामुळे फुगल्यामुळे अशी व्यवस्थित लागत नाही. त्यानंतर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ, जो की गुढीपाडव्याचा. तर जास्त काही शूट केलं नाही, फक्त हे एवढंच शूट केलेलं आहे मी, कारण तब्येत अजिबात माझी चांगली नव्हती, त्याच्यामुळे इच्छाच नव्हती. तर इथे तोरण लावायचं होतं दाराला, जे की आंब्याचं तोरण असते ते. आता फुलं काही आणलेले नव्हते, अगदी थोडेच आणले पूजेपुरते, त्याच्यामुळे मी फुलाचं काही लावलेलं नाही. मग इथे आंब्याचं तोरण दोन्ही दाराला लावायचं होतं. झालं असं की दिवाळीमध्ये जी दोरी बांधलेली होती मी, ती नंतर तोडली, त्याच्यामुळे मग परत इथे मला दुसरी दोरी बांधावी लागली. त्यानंतरच तिथे आंब्याचे पानं लावता आले. आणि लावायचं म्हटलं ना, तर आधी दोरी व्यवस्थित असली तरच ते म्हणजे लावल्या जाते ठीक, नाहीतर मग काही किचनला मी पडद्याची जी दोरी आहे त्यालाच 2-3 पानं लावून दिले. त्यानंतर संध्याकाळी हे एक पार्सल आलेलं होतं, जे की मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की पिनकोड चुकल्यामुळे माझं पार्सल येणार नाही. पण नंतर कस्टमर केअरला कॉल केला आणि त्यांनी ॲड्रेस जो पिनकोड आहे तो एडिट करून दिला आणि त्यानंतरच हे पार्सल मिळालं. तर छान असा प्लाझो आहे आणि पायावरती बघा छान अशी वर्क आहे त्याला. आणि हा रेयॉनमध्ये आहे, पण कॉटनसारखाच आहे अगदी, पण छान आहे, म्हटलं उन्हाळ्यासाठी ठीक आहे. तर हा मला 280 की 81ला पडला तो. क्वालिटी छान वाटली, म्हटलं आता रिटर्न काही करायचं नाही आणि साईज पण परफेक्ट आहे. त्यानंतर बघा, हा आज सकाळचा व्हिडिओ आहे. तर पावसाचं वातावरण, आभाळ कसं भरून आहे आणि पाऊस येईल सांगताच येत नाही. रात्री पाऊस आला, त्यासाठी मी ते बाहेर जे शूजचं टेबल होता तो इकडे घेऊन आली आणि डस्टबिन वगैरे ते सर्व इकडे आणावं लागतं आम्हाला, नाहीतर मग तिकडे पाणी लागतं. आणि इतका कचरा झालेला होता भरपूर असा, आणि पावसामुळे सगळी माती माती झालेली होती, जे की वरती स्लॅबवर बरीच माती साचलेली होती आणि ती पाईपाने सगळी खाली आली. तर सगळं झाडून घेतलं. त्यानंतर इथे खराट्याने ते पाणी टाकून सगळं लोटलं मी. मला हे करायलाच अर्धा तास लागला, कारण की खूप अशी माती चिकटलेली होती, तर ती काढतानाच वेळ लागला.
तर अजून परत 1-2 दिवसात येईलच पाऊस. एका हाती चांगलं झालं की वरचं स्लॅब क्लीन झालं आणि त्यानंतर इथे अंघोळीचं पाणी ठेवलं तर लाईट गेली. आता लाईट कधी येईल सांगता येत नाही आणि एवढ्यामध्ये लाईट तर भरपूरच जाऊन राहिली. त्यानंतर इथे पूजा व्हायची होती आणि ही जी डाळ आहे याची बरबटीची डाळ आहे ती, तर ती बऱ्याच दिवसापासून आणलेली होती. माझं लक्षच नव्हतं. मी जेव्हा किराण्याचा डबा बघितला तेव्हा मला ते पॅकेट दिसलं. म्हटलं चला काढून घेऊ. सहसा तर मी याचे वडे करत असते, भाजी खूप कमी करते, पण म्हटलं आता भाजी पण होईल आणि कधी काळी वडे करता येईल. आणि ही जी डाळ आहे ना बरबटीची, तर मिक्स सुकी डाळ छान होते. याच्यामध्ये थोडी मटकीची डाळ टाकायची आणि सुकी खायला एकदम भारी वाटते ती भाकरीसोबत. त्यानंतर सर्व कामं आटोपले. म्हटलं भांडे वगैरे लावून घेऊया, नंतर दुपारचा स्वयंपाक. तर त्याआधी ते दळण निवडायचं होतं, तर गहू काढायचे होते मला. ते मागच्या वेळेस कमी दळून आणले तर लवकर संपलं. म्हटलं आता यावेळेस थोडं जास्तच आणते, म्हणजे बऱ्यापैकी 8-15 दिवस जाईल ते. तर गहू वगैरे काढून घेतले आणि नंतरच स्वयंपाकाला लागणार. आणि थोडी ऊन होती बाहेरच. म्हटलं चला उन्हामध्ये थोडा वेळ जरी सुकले ना तरी बरे आहेत. तसे तर ते गहू वाळलेलेच आहे, चांगलेच आहेत, पण तरी एकदा ऊन दाखवते त्याला. त्यानंतर एकीकडे कुकर लावलेला आहे. कुकरमध्ये लावलेला आहे काळा वाटाणा आणि एकीकडे भात आणि चपात्या. तर काळ्या वाटाण्याची भाजी, भात आणि चपात्या. आता रुची गेली तेव्हापासून मी भाजीपाला पण आणलेला नाही. जे मी कडधान्यच करते किंवा बेसन वगैरे. कारण काय होते ना, तर मुलगी घरी असली ना तर आपल्याला इंटरेस्ट वाटतो करण्याचा आणि तिच्याच्यानी करावीच लागते. ती हट्ट करून करून काही ना काही करून मागत असते आणि मग कधी इच्छा असो नसो तरी करून द्यावंच लागतो. पण तिच्या निमित्ताने मग आपलं पण पोटभर जेवण होतं आणि ती नाही ना तर जास्त इच्छाच नाही येत माझी. मग काहीतरी करायचं म्हणून करायचं असं असते. आणि 3 ते 4 चपात्या केल्या. एकीकडे भात झालेला आहे आणि आता भाजी फोडणी द्यायची होती. तर वाटाणा अगदी कमी होता, मग त्यामध्ये मी थोडी मोठ टाकली भिजत. दोन्ही मिक्स याची ती करणार आहे भाजी आणि कुकरला 1 ते 2 शिट्ट्या होऊ दिल्या. गंजामध्ये शिजवायचं म्हटलं ना तर पाहिजे तसा तसा तो शिजत नाही, त्याच्यामुळे कुकरमध्ये बरा होतो. तर इथे काळ्या वाटाण्याची भाजी, भात आणि चपाती. तर भात झालेला आहे. आता फक्त चपात्या करायच्या होत्या आणि परत पावसाचं वातावरण झालेलं आहे. तर बाहेरचे जे गहू होते ते आणायचे होते मला आतमध्ये. आणि असा अवेळी पाऊस आला ना तर ते वेगळंच वाटतं. म्हणजे ज्या ऋतूमध्ये आला तो ठीक वाटतो आणि ऋतू नसताना जर आला ना तर मग आपल्याला पण वेगळंच वाटतं ते. अवकाळी पाऊस असतो ना त्याप्रमाणेच तो अवकाळी पाऊस म्हणजे आहे आता सध्या. तर एका अर्थी थोडी थंडी थंडी पण जाणवत आहे, कारण खूप उकाडा वाढलेला होता मार्चमध्येच. आता एप्रिलची गरमी जाणवायला लागली होती आणि पाऊस आल्यामुळे थोडं थंड वातावरण झालेलं आहे. त्यानंतर इकडे भाजी झालेली आहे. म्हटलं चला पटकन 2-3 चपात्या करून घेते. आता नाश्ता सकाळी करत नाही तर मग स्वयंपाक लवकरच होते आणि कामं पण लवकरच होतात. तर आता 9:30 वाजलेले आहे आणि स्वयंपाक पण माझा होत आलेला आहे. आणि थोडी ऊन तापली की लगेच मी थोडेफार चिप्स करणार आहे आणि आलू बटाटे सॉरी आलू साबुदाण्याच्या चकल्या त्या पण करायच्या आहे मला. आता म्हटलं करावं ते, पण आता थोडी ऊन नाही आहे त्याच्यामुळे 1-2 दिवस तरी वाट पाहते, नंतर करणार. त्यानंतर इथे दुपारचं जेवण सोबतच दही मिरच्या तळलेल्या आहे आणि मागच्या वर्षीच्या दही मिरच्या आहेत त्यानंतर दुपारचे 4 वाजलेले आहे. म्हटलं आता दळण निवडून घेते आणि यावेळेसच दळण किंवा इतर कामे करते मी, कपडे लावणे किंवा एक्स्ट्राची जे काही डोळ्यापुढे दिसतील ते कामे. तर गव्हामध्ये काही फारसे खडे नव्हतेच, गहू साफ होते, फक्त थोडं बघावं लागतं. आणि ते निवडून झाले की नंतर संध्याकाळी दळण आणायचं आहे. दुसऱ्या दिवशी तर सकाळी होतच नाही, कारण चक्की खूप लेट चालू होते. ते 12ला ओपन करतात आणि त्याच्यामुळे मग म्हटलं आता संध्याकाळी 5ला जर घेऊन गेलं तर लगेच 9ला आणता येते. कारण मी तर दळण नेत नाही, माझे मिस्टर तेच घेऊन जातात आणि येताना घेऊन येतात. चक्की थोडी लांब आहे त्याच्यामुळे. तर इथे गहू वगैरे निवडून झाले की नंतर हे सोफ्याचे जे कवर आहेत ते धुतले, ते मला आणायचे होते आणि सोफा व्यवस्थित करायचा होता. आता जो एक गुलाबी कलरचा सेट होता ना तो मागे काम चालू आहे, त्याच्यामुळे मी तो तारावर वाळत टाकला, तेव्हापासून तो तिथेच आहे. नाहीतर मग सगळं तिकडचं जे काम चालू असते ना तर सगळं दिसतं, त्याच्यामुळे म्हटलं तो राहू देते काही दिवस, नंतर धुवून परत घेऊन येईल. त्यामुळे याच्यावर काहीच टाकलेलं नाही. आता जो सोफा कवर धुतलेला आहे तेच टाकणार आहे. आता गहू वगैरे झाले निवडून आणि आता म्हटलं बाकीची कामे. तर इथे बऱ्यापैकी गहू सांडलेले होते ते उचलून घेतले आणि जेव्हा माझ्या आईकडे होती मी, म्हणजे लग्नाच्या आधी, असे जर गहू सांडले ना अजिबात उचलायची नाही. दळण निवडायचा खूप कंटाळा यायचा आणि घरची शेती असल्यामुळे इतकं काही वाटत नव्हतं. पण आता असं एका एका दाण्याची किंमत समजते अशासारखं आहे आता. तर त्यानंतर इथे बघा हे सोफ्याचं कवर
लावायचं होतं. एकीकडे भांड्याचा पसारा आहे आणि हे कपडे हे परत सेट करायचे आहे मला. तर म्हटलं आधी कपडे सेट करूया, त्यानंतर सोफ्याचं कवर लावणार. तर रुचिका गावाला गेली तेव्हा तिने इथे कपडे काढले तर सर्व अस्ताव्यस्त झालेले होते. तर म्हटलं ते नीट लावून घेते. आणि यावेळेस काही फारसे कपडे नेले नाही तिने सोबत. बऱ्यापैकी तिचे टॉप वगैरे इथेच आहे. आता विचार करत आहे की तिचे मोठ्या कपाटामध्ये कपडे ठेवायचे सर्व, पण ते काय होते की तिने जर काढले ना सगळे अस्ताव्यस्त करून ठेवते. त्याच्यामुळे मी इकडेच ठेवले. हे डोळ्यापुढे दिसले तर मग कधी ठेवता येतात आणि कपाटातले कपाट बंद असलं की मग ते राहिलं तर राहूनच जाते. त्याच्यामुळे म्हटलं जाऊ द्या इथेच. तर त्यानंतर हे कपडे सर्व आवरून घेते आणि नंतर चहा करणार. चहा घेतल्याशिवाय काही बरं वाटत नाही आणि 2 ते 3 दिवस झाले ॲसिडिटीचा खूप त्रास आहे. सोबतच घशामध्ये असं एकदम अडकल्यासारखंच होतं. काय कुणास ठाऊक, सर्दी खोकल्यामुळे की काय. सर्दी खोकला पण नाही आहे फारसा, तरी पण असं वेगळंच वाटतं ॲसिडिटीमुळे. तर असं त्यानंतर इथे सर्व कपडे आवरून घेतले आणि आता नळं येतील परत आज. तर पाणी काही फारसं भरायचं नव्हतं. साधारणतः 1-2 गुंड भरील मी, कारण पाणी बऱ्यापैकी आहे. आणि कसं मुलं आपले घरी असले ना तर कामं पण आपले असतातच आणि वेळ पण निघून जातो. आणि नसले ना तर कामंही राहत नाही आणि काय करावं असं गोंधळल्यासारखं होतं. आणि खरंच मुलं घरात असले तर खूप घर भरल्यासारखं होतं आणि नसलं ना तर एकदम सुनं सुनं वाटतं. तर असं त्यानंतर सर्व कपडे आवरले आणि ही जी खालची रॅक होती ना तर इथे हे जे कार्पेट आहे ते ठेवायचं होतं मला व्यवस्थित. तिथे अल्बम होता फोटोचा, तर तो पण ठेवला नीटनेटका. आणि हे सगळं आवरून घेते. आणि या खालच्या कप्प्यामध्ये बरंच सामान असतं, काही ना काही बॅग्स वगैरे. तर आता सध्या खाली आहे, म्हटलं हे व्यवस्थित लावून घेते. आणि एप्रिलमध्ये तर मी ही रूम पूर्ण क्लीन करणारच आहे, कारण बऱ्यापैकी धूळ झाली. इकडे काम चालू आहे ना घराचं, त्याच्यामुळे जास्तच धूळ होत आहे. तर म्हटलं आता पुढच्या महिन्यामध्ये क्लिनिंग करायचंच आहे. तर सध्या आता जेवढं आवश्यक आहे तेवढंच करते. बाकी वरचा कप्पा तर आता करणार नाही, तो पुढच्या महिन्यातच सगळं करणार आहे. कारण सज्जावर बरंच सामान आहे, ते पण काढायचं आहे मला. मग तेव्हा परत हे साफ करावंच लागेल. आणि खालची रॅक असली तर वरचे वर साफ होते, वरची इतकी होत नाही. तर त्यानंतर इथे कपडे वगैरे आणले बाहेरून, तारावरून काढून. नंतर सोफ्याचे कवर लावायचे होते आणि हे जे कवर आहे ना हे पूर्णपणे फाटलेलं आहे. आता दुसरं करायचं आहे, मला हाताने शिवावं लागणार. कारण मशीनवर जर नेलं तर शिवून देतील की नाही कुणास ठाऊक एका कवरसाठी. म्हटलं जाऊ द्या घरीच करणार. आणि हे जे वरच्या जे याची जे उशा आहेत ना छोट्या, तर ते पण मी घरीच शिवलेले आहे. आणि ते एका बेडशीटचे शिवलेले आहे, पण ते छान झाले, व्यवस्थित बसले त्याला. तर आता हे मोठ्या गादीचं एक शिवायचं आहे, ते पण लवकरच शिवणार. बघते 1-2 दिवसामध्ये एखादी बेडशीट असेल जुनी तर त्याचंच करणार आहे मी. त्यानंतर सोफा वगैरे आवरला आणि आता भांडे घासायचे होते. म्हटलं आधी भांडे घासून घेते. आणि दिवस तर असा मोठा वाटतो, कारण कामं लवकर आटोपतात सकाळी 9-10लाच. आणि त्यानंतर दिवसभर असं बसून बसून कंटाळा येतो. त्यानंतर हा जो स्टोरेज बॉक्स आहे आणि हा नवीन आणलेला आहे, तर इथे रुचीने ते जो माझा पावडर होतं कॉम्पॅक्ट पावडर, तर ते सगळं सांडवलं. तर ते परत मला क्लीन करायचं होतं. आणि हे मागच्याच वर्षी मी बोलावलेलं होतं, पर्पलचं आहे ते, पण पूर्ण संपलेलं आहे. सगळं सांडवलं तिने. बघा काहीच नाही. आता परत दुसरं बोलवायचं आहे मला. तर ते आधी आवरून घेते, कारण आताच घेतलेला तो स्टोरेज बॉक्स आहे. 8 दिवस नाही झाले लावून, तर हा पसारा झालेला आहे. म्हटलं चला ते पण क्लीन करते. तर आता मला हा धुवावाच लागणार आहे, त्याशिवाय पर्याय नाही. आणि त्यानंतर हे सगळं धुवून घेईल तेव्हाच ते सामान इथे व्यवस्थित ठेवेल. तर या पद्धतीने सगळं सामान सेट केलं आणि जो स्टोरेज बॉक्स आहे तो पण पुसून घेतला. आणि इथे आता बरंच सामान बसतं. फक्त ते असं आहे की अस्ताव्यस्त ठेवलं की मग ते पाहायला चांगलं वाटत नाही, त्यामुळे ते सेट करून ठेवावं लागतं. आणि आता एकटीच्या हातचं असलं तर ठीक राहते, दोघा-तिघांच्या हातं असले तर अस्ताव्यस्त होतंच होतं. तर असा माझा जो छोटासा व्हिडिओ होता, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय. आत्ता वाजलेले आहे 4 आणि आता संध्याकाळच्या कामाची तयारी. तर भांडे व्हायचे आहे, हे कपाट वगैरे आवरलं. म्हटलं चला 2 मिनटं तुमच्याशी बोलूया. आणि मी गुढीपाडव्याचा जो शूट होता ना तो काहीच घेतला नाही, कारण माझी तब्येतच बरोबर नाही, त्याच्यामुळे काही केलेलं नाही. आणि काकूनच ठाऊक की एकदम घशामध्येच खूप त्रास होत आहे आणि ताप पण आहे, हातपाय दुखणं हे सुरूच आहे. त्याच्यामुळे 2 दिवस म्हटलं जास्त शूट करायचं नाही.